श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की ताई भरपूर काही व्रत वैकल्य जे असतात ते केले गेले, उपासना केली, आराधना केली, पारायण केले आणि तरीसुद्धा इच्छापूर्ती होत नाही. काही चुका माझ्याकडून होत असतात का, किंवा काही झाल्या आहेत का म्हणून माझे पारायण होत नाही, अशा गोष्टी असतात. तर आजचा विषय म्हणजेच कोणता, स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार जे व्रत असतं ते कसे करावे. या गुरुवारांचे नियम जे असतात ते पाळून आपण जर केले तर नक्कीच या गुरुवारांचे आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते. नक्कीच मिळत असते, 100% मिळत असते. पण त्यासाठी आपल्याला नियम जे असतात, जे सांगणार आहे ते कटाक्षाने पाळून आपल्याला हे व्रत जे असतात ते करायचे असतात. आता बऱ्याच ठिकाणी 9 गुरुवार सुद्धा केले जातात. आता तुम्ही संकल्प केला त्यामध्ये 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार करू शकतात. मी जे केलेत ते 11 गुरुवार केलेत म्हणून तुम्हाला मी 11 गुरुवारच सांगेल आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. ठीक आहे. तर हे उपवास करत असताना या उपवासांना फराळ चालते का, काय नियम असतात, कोणती सेवा असते, हे उपवास करत असताना सुत्तक वगैरे काही आलं तर नव्याने सुरुवात करावी की कंटिन्यू करावे, सुत्तक आलं तर उपवास करावा का, दुसरा गुरुवार किंवा दुसरा उपवास एकादशी आली तर काय करावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये होऊन जातील. तर आपल्या विषयाला सुरुवात करते. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, सेवा ही निस्वार्थी भावनेने निशंकपणे सुरुवात करा आणि मन स्थिर ठेवून महाराजांसमोर जेव्हा पण तुम्ही संकल्प घेणार तेव्हा मन स्थिर ठेवून महाराजांवर सोपवून निशंकपणे निर्भयपणे ही सेवा चालू करायची. सर्वप्रथम हा मोठा त्याच्यातला नियम म्हणजेच काय, महाराजांची इच्छा जी असेल, महाराजांना आपण सांगावं संकल्प करत असताना की तुमची जी इच्छा असेल तेच चांगलं असणार आहे माझ्यासाठी आणि ते मी स्वीकारणार आहे. भलेही मी उपवास केल्यानंतर किंवा जे काही संकल्प करून काही करणार आहे सेवा तुमची, ते केल्यानंतर जे काही देणार आहेत किंवा नाही पण मिळणार आहे मला, ह्या श्रद्धेने या भावनेने महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे पहिल्या दिवशी आणि तुम्ही जे काही करणार ते माझ्यासाठी चांगलंच असणार आहे. ह्या भावनेने तुम्ही सुरुवात करायची. की असं नाही की मी हे उपवास करणार आहे, मला या कामासाठी करायचं आहे, मला ते पाहिजेच, ही 11 पूर्ण व्हायच्या आधी मला द्या, ही भावना ठेवू नका. तुमचं कधीच तुमची जी संकल्पयुक्त सेवा आहे ती पूर्ण होणार नाही. हे मी आत्ताच सांगते तुम्हाला. तुम्ही जर अशा भावनेने करणार असणार गुरुवार तर तुमची सेवा कधीही फलीत जाणार नाही, कधीच होणार नाही. हा झाला एक सौदा होत असतो, महाराजांसोबत केलेला एक सौदा बोलतो ना, इकडून पैसे द्या आणि तिकडून घ्या. दुकानात जसं आपण खरेदी विक्री करायला जातो त्या पद्धतीने. ठीक आहे. तर असं करू नका, याचे अनुभव तुम्हाला कधीही येणार नाही. तर सर्वप्रथम पहिल्या दिवशी आपल्याला महाराजांचा मठ किंवा केंद्र असेल तिथे जावं, महाराजांना साकडं घालावं, महाराजांना सांगावं या कामासाठी मी करणार आहे, तुमची इच्छा आहे त्या पद्धतीने मी स्वीकारणार आहे, माझ्याकडून ही सेवा मात्र करून घ्या. माझं जे काही कर्मभोग असतील ते माझ्याकडून भोगून घ्या, मला जो त्रास होणार आहे त्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा, हे आपल्याला सांगावं. माझ्याकडून ही सेवा करून घ्या. पहिल्या दिवशी महाराजांना खडीसाखर नारळ आपल्या हातात घेऊन महाराजांना आपण सांगावं आणि ते तिकडे ठेवून यावं मंदिरामध्ये किंवा मठामध्ये. घरात आल्यानंतर आपल्या घरी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना हातात उजव्या हातामध्ये पाणी घ्या, अक्षदा म्हणजे तांदूळ घ्या आणि फूल घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, संपूर्ण नाव तुमचं सांगायचं आहे. तुमचं घराचा तुम्ही बघा पत्तासुद्धा बोलू शकतात. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाचं नावसुद्धा बोलू शकतात संकल्पामध्ये. या ठिकाणी राहतो मी, एक स्वामी सेवेकरी आहे, माझे गुरुस्वामी आहेत आणि मी अशा कामासाठी स्वामींचे 11 गुरुवार करत आहे. हे गुरुवार मी या कामासाठी करत आहे, माझी इच्छापोटी मला ज्या काही अडचणी येत आहेत त्यासाठी, माझे कर्मभोग भोगण्यासाठी मी हे करत आहे. मी स्वामींच्या चरणी ही सेवा अर्पण करणार आहे, माझ्या या इच्छेसाठी मी हे गुरुवार करणार आहे. या पद्धतीने आपण संकल्पामध्ये सांगावं आणि जे हातातील पाणी असतं ते तामणात सोडा. हे पाणी तुळशीला न टाकता इतर झाडांना आपल्याला टाकायचं आहे. तुम्ही बुधवारी मठात केंद्रात जाऊन या, मंगळवारी बुधवारी तुम्हाला जमेल त्या दिवशी जाऊन या. आधी सांगून यायचं, नंतर गुरुवार येईल तेव्हा गुरुवारी संकल्प करा. गुरुवारचा उपवास आपण करायचा आहे. त्या दिवशी केस धुवावे का, तर नाही, गुरुवारी केस धुवत नाही. बुधवारी आपण केस धुवून घ्यावे, जेणेकरून गुरुवारी आपल्याला केसांवरून पाणी टाकायचं काम येणार नाही. आणि बुधवार रात्री आपण स्वच्छता म्हणजे आपण ते नियम पाळून, ब्रह्मचर्य असो किंवा दुसरे मांसाहार असो, हे नियम पाळायचे आहेत बुधवारी, की जेणेकरून आपल्याला गुरुवारी केस धुवावे लागणार नाही. हा पण देखील एक नियम पाळायचा आहे आणि गुरुवारी आपण व्रत करायचं आहे.
व्रत करत असताना आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की ताई याला कांदा लसूण हिऊ तिऊ काय काय खायचं, काय काय करायचं. तर बघा, मी जशी केले ते व्रत मी तुम्हाला सांगेल, त्यानंतर सांगेल तुम्हाला जर चालत नसेल तर त्या पद्धतीने पण करू शकतात. तर मी काही न खाता म्हणजे गुरुवारचा दिवस पूर्ण फलाहार नाही किंवा काही न घेता फक्त चहा मी घेतला होता. 2 वेळा चहा घ्यायची आणि संध्याकाळी व्रत सोडायची म्हणजे उपवास सोडायची. जे काही जेवण आपल्या घरात बनवतं, डाळ भात खीर असो, पुरी असो, भाजी चपाती, कांदा लसूण चालत होतो. मी बनवला होता स्वयंपाक कांदा लसूण टाकून आणि त्या पद्धतीने नैवेद्य दाखवून उपवास सोडत होती. या पद्धतीने मी उपवास केलेले आहेत. मी फराळ वगैरे साबुदाणा वगैरे हे खाल्लेलं नाही. ठीक आहे, फलाहार सुद्धा मी घेतलेला नव्हता. पण तुम्हाला फलाहार घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकतात. शेवटी बघा, सर्वप्रथम आपलं शरीर खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराला झेपवेल त्या पद्धतीने तुम्ही व्रत करावे. तर तुम्ही दिवसभरामध्ये फलाहार घेऊ शकतात. त्यानंतर जर तुम्हाला गोळ्या औषधी बऱ्याचशा गोष्टी असतील तर तुम्ही साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाऊ शकतात. या पद्धतीने सुद्धा उपवास करू शकतात. शेवटी काय, मन पवित्र पाहिजे, आत्मा पवित्र पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे असतं आपलं. तर म्हणून तुम्ही आत्मा पवित्र ठेवा, मन चांगलं ठेवा आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही आहार घेऊ शकतात उपवासाला. सकाळी तुम्ही सेवा संकल्प करा, नंतर सेवेचा टाईम जो असतो तो 1 ठेवायचा प्रयत्न करा. तुम्हाला शक्य झालं तर सकाळी करा सेवा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा. या पद्धतीने करू शकतात. दुपारी 12 ते 12:30 हा कालावधी असतो, यामध्ये सेवा करायची नाही. गुरुवारी आपण उपवास करणार आहोत. गुरुवार म्हणजे महाराजांचा वार असतो. त्या दिवशी आपण नक्कीच अभिषेक महाराजांचा करणारच आहोत. ते काही सांगायची गरज नाही. महाराजांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. महाराजांना फूल, धूप, दीप जे असेल ते करायचं. आरती आपल्याला करायची महाराजांची. सकाळ संध्याकाळ दोघी वेळा आरती करायची. महाराजांना नैवेद्य दोघी वेळा आपल्याला दाखवायचा आहे. या पद्धतीने महाराजांची आपण पूजा करायची आहे. षोडोपचार पंचोपचार अशी पूजा करायची आहे महाराजांची. त्यानंतर व्रताला काय खायचं ते सांगितलं. आता बघा, सगळं काही झाल्यानंतर आपण जे नियम असतो, नियमांचं खूप बर्डन असतं महिलांना की नियम कोणते पाळावे. तर सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणता, तर मांसाहार. जोपर्यंत तुमचे 11 गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही मांसाहार करायचा नाही. तुमच्या घरात बाकीचे लोक खात असतील त्यांना तुम्ही बनवून देऊ शकतात, पण मात्र तुम्ही खायचं नाही. जो कोणी खात असेल त्यांनी. या पद्धतीने तुम्ही 11 गुरुवार करायचे आहेत. तुमच्या घरातले जर ऐकतील की 11 गुरुवार होतो तोपर्यंत आम्ही पण खात नाही, तर सोन्याहून पिवळं, चांगलीच गोष्ट आहे. पण ऐकत नसतील तर त्यांना बनवून द्या, त्यांना खाऊ द्या. पण जो खात असेल त्यांनी खाऊ नये 11 गुरुवार पूर्ण होतात तोपर्यंत. या पद्धतीने मांसाहाराचा नियम पाळायचा. सुत्तक आलं, विटाळ आला, विरधी आली, तो जो गुरुवार असतो तो स्किप करा. काउंटमध्ये करू नका. नंतर तुम्ही फक्त उपवास करू शकतात. त्या दिवशी सेवा वगैरे काही चालत नाही, पूजा चालत नाही. फक्त नामस्मरण तुम्ही मनातल्या मनात करू शकतात. स्किप करायचा आहे तो गुरुवार, नव्याने करायचा. त्या गुरुवारी जर एकादशी आली तर मग एकादशीचा व्रत जर तुम्ही करत असणार आणि गुरुवार पण करत असणार एकत्र, तर तुम्हाला सांगेल तो व्रत केला जात नाही. फक्त एकादशी धरा, गुरुवार नका करू. या पद्धतीने करा. पण मात्र तुम्ही एकादशी करत नाही, मग गुरुवार आहे तर गुरुवार करायचा आहे. या पद्धतीने करा. चतुर्थी आली तर फक्त चतुर्थी करा, गुरुवार करू नका. या पद्धतीने तुम्हाला गुरुवार करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल त्या दिवशी म्हणजेच आपला ज्या दिवशी गुरुवार राहणार आहे त्या दिवशी आपण आरती वगैरे सगळ्या गोष्टी करणारच आहोत. पण तुम्हाला सांगेल आता महाराजांना नैवेद्य 2 वेळा दाखवायचा आहे. तर त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला गोडाचा पदार्थ एकतरी आपल्याला बनवायचा आहे. जेवणामध्ये डाळ भात भाजी चपाती, शिरा बनवा, बेसनाचे लाडू बनवू शकतात. या पद्धतीने आपल्या घरामध्ये जे आपल्याला शक्य होईल तो गोडाचा नैवेद्य थोडा बनवावा. तो महाराजांना आपण नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपण जेवण करायचं आहे. या पद्धतीने आपण व्रत तोडू शकतो. हे झाल्यानंतर आता दुसरा म्हणजेच काय, तर परान्न जे असतं ते वर्ज्य करावं. जोपर्यंत तुमचे 11 गुरुवार होत नाही तोपर्यंत तुम्हाला परान्न हे वर्ज्य करायचं आहे. तुम्ही म्हणाल की ताई बाहेर गावी जावं लागलं, इथे जावं लागलं, तिथे जावं लागलं, तर बघा सहसा टाळायचा प्रयत्न करा. आणि अर्जंट जावंच लागलं तर जा. पण मग तुम्हाला सांगेल गायत्री मंत्र म्हणावा. किंवा बघा आपण जे उपवास करत असतो त्या दिवशी तरी निदान तो उपवास काउंट करू नका, असं मी तुम्हाला सांगेल. एमर्जन्सी आलीच तर तो गुरुवार काउंट करू नका, उपवास करा. बाहेर तुम्ही खाऊ शकता पण तो काउंट होणार नाही, याची ती तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर सेवा कुठल्या करायच्या, त्या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या करायच्या आणि कधी कराव्या, कशा पद्धतीने कराव्या. तर बघा सेवा ज्या असतात ते पहिलंच म्हणजे काय, श्री स्वामी चरित्र सारामृत
हा दिव्य असा ग्रंथ आहे 21 अध्यायांचा महाराजांचा. या ग्रंथाचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे. एक पारायण म्हणजे काय तर एका बैठकीत 21 अध्याय पूर्ण पठण करणे म्हणजेच एक पारायण करणे. तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक पारायण करायचं आहे. एका बैठकीतच करायचा प्रयत्न करायचा आहे. आता मी एका बैठकीत केलं होतं, ते तुमची इच्छा, तुम्हाला कशा पद्धतीने करायचं ते बघा. पण तुमची तब्येत बरोबर नसेल, लहान मूल असेल तर 2 बैठकीत करा तर चालेल. पण तुम्ही करू शकतात, पण आळशीपणा करत आहेत हे चालत नाही. बघणारे महाराज असतात म्हणून करायचा नक्कीच प्रयत्न करा एका बैठकीत. तर या पद्धतीने तुम्ही करा. तारक मंत्र जो असतो तो 11 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणत असताना एक एक शब्दाचा अर्थ घेऊन म्हणायचा आहे महिलांनो. बरेच लोक काय करतात, जसं आपल्या मागे कोणीतरी लागलेलं आहे, पटापट निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड, असं नाही. आपण जे शब्द म्हणत असतो त्या शब्दांचा अर्थ आपण काढून निशंक होई रे म्हणा, आपल्या मनाला आपण सांगायचं आहे निशंक हो, महाराज आहेत, हे भाव जोपर्यंत आपल्या मनात येत नाही तशा पद्धतीने आपण तो तारक मंत्र जो असतो महाराजांचा तो 11 वेळा म्हणायचा आहे. आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा जप करायचा आहे. या 3 सेवा आपल्याला आवर्जून म्हणायच्या आहेत, करायच्या आहेत. आता ह्या 3 सेवा एका बैठकीतच करायचं का तर नाही. तुम्हाला शक्य झालं एका बैठकीत करा, नाही शक्य झालं सकाळी तुम्ही पारायण करा आणि संध्याकाळी तुम्ही तारक मंत्र आणि जपमाळ करा. तुम्हाला ड्युटी असेल, काही काम असेल, सकाळी तुम्ही तारक मंत्र करा, जपमाळ करा, संध्याकाळी पारायण करा. या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. या पद्धतीने करा असं मी सांगेल. तुमचा वेळ काळ कसा साध्य होत असतो त्या पद्धतीने करा. दुपारी सेवा केली तरीही चालेल, फक्त दुपारी 12 ते 12:30 सेवा करू नका. या पद्धतीने सेवा जी असते ती तुम्ही अवश्य या 3 सेवा करू शकतात. या पद्धतीने सेवा आपल्याला गुरुवारच्या दिवशी रुजू करायच्या आहे. गुरुवारचं उद्यापन म्हणजेच खूप मोठं करायचं का, काय करायचं, मुलांना जेव घालायचं की काय करायचं, सुवासनी करायचं का, बराच हा मोठा प्रश्न असतो. तर बघा, मी ज्या पद्धतीने केलं तेच सांगेल तुम्हाला. आणि मला अनुभव पण खूप सुंदर असा आला होता. ज्या दिवशी माझे पारायण पूर्ण झाले होते बघा, 10 पारायण, तर त्या दिवशी अक्कलकोटहून प्रसाद आला होता आमच्या घरी. माझ्या मिस्टरांच्या मित्राने आम्हाला प्रसाद पाठवला होता. तो शेवटच्या गुरुवारी आमच्या घरी प्रसाद आला होता, 11व्या गुरुवारी. म्हणून अनुभव संकेत खूप सुंदर येतात. म्हणून तुम्हाला सांगेल, उद्यापन जे असतं मी अगदी साध्या पद्धतीने केलं होतं. मला बघा उद्यापन करायचं होतं त्या दिवशी, काही नाही, मठात सरळ गेली. मठात गेल्यानंतर तिथे दान केलं होतं आणि थोडे केळी जे होते, केळी आणले होते. जे रस्त्यावर काम करणारे लोक होते त्यांना केळी वाटल्या होत्या मी फक्त, बस, काही नाही. साध्या पद्धतीने उद्यापन केलं होतं. तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही करा. कुठलीही वस्तू दान धर्म करू शकतात. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे तुम्ही गरिबांना, ज्यांना गरज आहे, बघायचं ज्यांना गरज आहे त्यांना अन्नदान करायचं आहे. आपल्या अन्न ते जेव्हा खातात ना, तो आत्मा जो असतो तो आपल्याला आशीर्वाद देत असतो आणि तो कितीतरी पटीने, खूप जास्त पटीने पुण्यप्राप्ती होत असते त्याने. म्हणून तुम्हाला सांगेल, ज्यांना गरज आहे त्यांना अन्नदान करा. या पद्धतीने करू शकतात. किंवा आपल्या महाराजांच्या मठामध्ये तुम्ही अन्नदान क्षेत्र असतं तिथे तुम्ही दान करू शकतात, मठात दान करू शकतात. या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात. तुमची इच्छा आहे सुवासनी जेवू घालायच्या तर त्या पद्धतीने करा. या पद्धतीने तुम्हाला गुरुवार करायचे आहेत. फक्त हे गुरुवार चालतात तोपर्यंत फक्त आपली सेवा, आपण, आपले महाराज आणि बस, काही नाही. कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाशी भांडायचं नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाला वाईट सल्ला द्यायचा नाही, ना वाईट ऐकायचं नाही, ना वाईट बघायचं नाही, काही नाही. कोणाशी संपर्क जास्त ठेवायचा नाही. आपली सेवा आपण आणि आपले महाराज आपली काय सेवा कशासाठी करत आहे ते लक्षात घेऊन, तुम्हाला फलप्राप्ती पाहिजे असेल तर तुमचा प्रामाणिकपणा असणं खूप महत्त्वाचं आहे. हे लक्षात घ्या. तुमच्या सेवेत प्रामाणिकपणा असणं खूप महत्त्वाचं आहे. कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणाचं उणी धुवायचे नाहीत. हे लक्षात घेऊन आपण सेवा करायची आहेत. आणि या पद्धतीने तुम्ही जर सेवा केली तर निश्चितच तुम्हाला 100% नाही तर 1001 पटीने सांगते मी, तुम्हाला तुमचं फळ हे मिळतं. हे लक्षात ठेवा. म्हणून या पद्धतीने तुम्ही सेवा करा. महाराजांचे 11 गुरुवार जे असतात ते तुम्ही करू शकतात.
तुम्हाला जेवणाचे नियम जे सोयीस्कर वाटतील त्या पद्धतीने तुम्ही करा. महाराज कधीही म्हणत नाही की उपाशी राहून, मनाला दुखून, आपला आत्मा दुखून, शरीर दुखून तुम्ही उपवास करा. तुम्हाला ज्या पद्धतीने झेपवेल, ज्या पद्धतीने तुमचं शरीर साथ देईल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करावा आणि त्या पद्धतीने तुम्ही उपवास करून ही सेवा करा. तुम्हाला जर भूक लागत आहे, तुम्ही म्हणजे हिने असं केलं म्हणून मी पण तसंच करेल, त्या याच्यात पडू नका. तुमच्या शरीराला, तुमच्या गोळ्या औषधी, तुमचं शरीर जसं साथ देईल त्या पद्धतीने उपवास करा. पण मात्र शुद्ध आत्मा, अंतःकरण शुद्ध ठेवून आपल्याला सेवा करायची आहे आणि ती सेवा ही फलित जात असते. त्यामुळे हे काही नियम असतात ते नक्कीच पाळा, नक्कीच तुम्हाला फलप्राप्तीही मिळेल. चला, सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.